ठाणे महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या गटनेता कार्यालयाचं उद्घाटन आज आमदार संजय केळकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झालं। याप्रसंगी ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर, प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे, उपमहापौर श्रीकृष्णा पाटील, भारतीय जनता पक्षाचे गटनेते आणि नगरसेवक मुकेश मोकाशी, संजय वाघोले, मनोहर डुमरे, वैभव कदम, दीपक जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या नवीन कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या अधिक प्रभावीपणे सोडवण्यास आणि जनसंपर्क अधिक दृढ करण्यात निश्चित मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। प्रशस्त असं भारतीय जनता पार्टीचं गट कार्यालय या ठिकाणी उपलब्ध झालंय आणि त्याचं आज उद्घाटनही झालंय। मला निश्चितपणे खात्री आहे की वाढत्या शहराच्या समस्या, वाढते निरनिराळे विकास प्रकल्प, त्याचे सर्व या लोकशाहीच्या मंदिराच्या माध्यमातूनच लोकप्रतिनिधी निर्णय घेतात आणि त्यासाठी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी देखील हे गटनेता कार्यालय हे या ठिकाणी सुसज्ज असं लोकांसाठी उपलब्ध झालंय। मला निश्चितपणे खात्री आहे की आत्ताच एक महिन्यापूर्वीच महासभेला सुरुवात झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हे निश्चितपणे लोकाभिमुख आणि या ठाण्याच्या गरजेनुसार त्या पद्धतीने नियोजनामध्ये काय काय बदल व्हायला पाहिजेत, काय त्रुटी आहेत, हे ठामपणे मांडायला देखील त्यांनी सुरुवात केलेली आहे। आपण बघितलं की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लोकांचं जनमत आणि कौल हे भारतीय जनता पार्टीसाठी जास्त होतं आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचे वाढलेली नगरसेवकांची संख्या ही लक्षात ठेवून महानगरपालिकेमध्ये त्यांना एक प्रशस्त कार्यालय असलं पाहिजे, एक मोठं कार्यालय असलं पाहिजे, या दृष्टिकोनाने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने आमचे गटनेते मुकेश मोकाशी यांच्या माध्यमाने आणि आमचे उपमहापौर कृष्णाजी पाटील यांच्याकडनं ही मागणी करण्यात आली। महानगरपालिकेमध्ये या गट कार्यालयाच्या माध्यमाने निश्चितच ठाणे महानगरपालिकेमध्ये जे प्रश्न नागरिकांचे आहेत ते यशस्वीपणे सोडवले जातील असा विश्वास मला। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि तसेच प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या आशीर्वादाने आणि आपल्या ठाणे शहराचे जनसेवक लाडके आमदार संजय केळकर साहेब, तसेच कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजनजी डावखरे साहेब आणि आमचे उपमहापौर कृष्णाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाने काम करताना ठाणे महानगरपालिकेमध्ये आता नगरसेवकांची संख्या 28 झालेली आहे आणि त्यामुळे हे नवीन प्रशस्त असं गटनेता कार्यालय याची मागणी केलेली आणि त्यानुसार हे कार्यालयाचं आज उद्घाटन होत आहे आणि हे खरोखरच ठाणे शहरातले जेवढे समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक प्रयत्नशील असतात